नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। स्थायी समिती अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणे यांनी केला अर्ज दाखल। महापालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती पदांसाठी इच्छुक सदस्यांनी काल नगर सचिव कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले। स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपने अभिषेक बारणे यांना संधी दिली आहे, तर शहर सुधारणा समितीच्या सभापतीसाठी संजय काटे, विधी समितीच्या सभापतीसाठी सुजाता बोराटे, महापालिकेच्या शिक्षण समितीच्या सभापतीसाठी रवीना अंगोळकर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीसाठी राणीमाई पठारे, तर क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या सभापतीसाठी कैलास कुटे यांनी अर्ज दाखल केला आहे। राष्ट्रवादीने या निवडणुकीत उमेदवार न दिल्याने बहुतेक सर्व समित्यांच्या सभापतींची निवड बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। सभापती पदासाठीचे अर्ज नगर सचिव मुकेश कोळप यांच्याकडे दाखल करण्यात आले। स्थायी समितीच्या सभापतींची निवडणूक शनिवारी महापालिकेत पार पडणार आहे, तर इतर विषय समित्यांच्या सभापतींची निवडणूक सोमवार दिनांक 2 मार्च रोजी होणार असल्याचं सांगितलं जात आहे। पवनाथडी जत्रेच्या उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी। महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले। या जत्रेचे उद्घाटन चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले। पवनाथडी जत्रेच्या उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने महिलांच्या सक्षमीकरणासाठी पवनाथडी जत्रेचे आयोजन सांगवी येथील PWD मैदान येथे करण्यात येते। या जत्रेत 800हून अधिक स्टॉल्स उभारण्यात आले असून महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत। पुढील 4 दिवस या जत्रेमध्ये महिलांनी तयार केलेली उत्पादनं व विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध असणार असून सांस्कृतिक कार्यक्रमांचीही मेजवानी नागरिकांना अनुभवता येणार आहे। घरगुती गॅसची अवैध रिफिलिंग करणाऱ्यावर कारवाई। घरगुती गॅस सिलेंडरमधून बेकायदेशीरपणे लहान टाक्यांमध्ये गॅस भरणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी रंगेहात पकडलं। ही कारवाई रात्री 8च्या सुमारास चाकणमधील खंडोबामाळ परिसरात करण्यात आली। पोलीस अंमलदार भैरोबा मनोहर यादव यांनी या प्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। राजू रामचंद्र राजपूत याला पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून 16,100 रुपये किमतीचा गॅस जप्त केला आहे। गॅसची अवैध विक्री करून त्याने लोकांच्या जीवितास धोका निर्माण केला आणि शासनाची फसवणूक केली असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे। पिंपरीत 20 रुपयांवरून चाकू हल्ला। 20 रुपये देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून तरुणावर चाकू हल्ला करण्यात आला। ही घटना पिंपरी गाव येथे घडली। रवींद्र ज्ञानेश्वर गायकवाड असे जखमी तरुणाचे नाव असून त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। सत्यजित उर्फ सोन्या उर्फ डोरेमॉन कांबळे असे गुन्हा दाखल असलेल्या इसमाचं नाव आहे। संशयित सत्यजित हा फिर्यादी रवींद्र गायकवाड याचा मित्र आहे। फिर्यादी रवींद्र यांच्याकडे संशयित सत्यजितने 20 रुपये मागितले। फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यावर चाकूने हल्ला करण्यात आला। चिंचवडला प्लॉट आणि व्यवसायाचे आमिष दाखवून 25 लाखांना गंडा। नवीन व्यवसाय सुरू करून देण्याचे आणि स्वस्त दरात प्लॉट देण्याचे आमिष दाखवून एका महिलेचे आणि तिच्या पतीची 25 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली। ही घटना चिंचवड परिसरात महात्मा फुले नगर येथे घडली। प्रियांका स्वप्नील पोटे राहणार महात्मा फुले नगर चिंचवड यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे, तर दिलीप राधाकिसन अवताडे आणि शुभम दिलीप अवताडे राहणार निर्मल नगर तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा PCMC न्यूज।